व्हिडिओ चालू. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ असणार आहे फिश रेसिपीजचा. म्हणजे मी आज तुमच्यासोबत संपूर्ण फिश थाळीची रेसिपी शेअर करणार आहे. तर जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं, मी पुणे मच्छी मार्केटमध्ये जाऊन फिश शॉपिंग करून आलते आणि थँक्यू सो मच, तुम्ही त्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला आहे आणि अशाच रिस्पॉन्स तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओजला देत जा. तर मलाही थोडंसं मोटिवेशन मिळतं. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी फिश रेसिपीज कशा बनवते, भाज्या कशा बनवते, किंवा जसं की तुम्ही बघितलं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पॉपलेट फ्रायची रेसिपी अपलोड केली होती, तर ते कसं बनवते. तर अगदी ऑथेंटिक आणि घरगुती रेसिपीज आहेत. म्हणजे आमच्या घरात जशा बनल्या जातात माशांच्या भाज्या, त्या रेसिपीज मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की मी ह्या फिश रेसिपीज कशा बनवल्यात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तरी कोळंबीची भाजी बनवण्यासाठी इतकं साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी मी इथं घेतलं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, सुकं खोबरं मस्त किसून घेतलं आहे. त्यासोबत मी इथं काही लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि आलंही चिरून घेतलं आहे. आणि इथं मी घेतली भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, त्याचसोबत जिरं. तर हे साहित्य आपल्याला वाटणाला लागणार आहे आणि हे फोडणीला. त्याचसोबत मी इथं कोळंबी मस्त सोलून साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि या ज्या आज ज्या शिरा असतात ब्लॅक कलरच्या, त्या काढून ह्याला व्यवस्थित धुवून घेतलं आहे. तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला या कोळंबीच्या भाजीसाठी. तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथं कढई व्यवस्थित तापवून घेते आहे. मी आता ॲड करणार आहे तेल. तर तेल थोडं जास्तच ॲड करायचं या भाजीला. तर मी इथे 4 मोठे चमचे तेल ॲड केलं आहे. आता हे तेल चांगलं तापलं आहे. तर ह्यात मी ॲड करणार आहे भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला कांदा. तर कांदा थोडा जास्तच लागतो ह्या कोळंबीच्या भाजीला. तर हा कांदा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येऊन परतवून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे हा कांदा फ्राय होतोय तोवर मी दुसऱ्या कढईमध्ये ही कोळंबी व्यवस्थित परतवून घेते. तर मी यात थोडंसं हळद आणि मीठ ॲड करून छान ह्याला परतवून घेणार आहे. तर इथे या गॅसवरती कांदा परततोय तोवर मी इथे दुसऱ्या गॅसवरती कोळंबी चांगली वाफ लावून घेते आहे. तर इथं मी कढईमध्ये आधी 1 चमचाभर तेल ॲड करते. तेल चांगलं तापलं की मग मी यात ॲड करणार आहे कोळंबी. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, नाहीतर मग हे फुटून जाईल. कोळंबी ॲड केल्या मी यात ॲड करणार आहे चवीनुसार मीठ, अगदी थोडीशी हळद. आता याला हळद मीठ ॲड करून चांगलं परतवून घ्यायचं आहे. ही कोळंबी ऑरेंज कलरची होते जेव्हा आपण ह्याला आता परततो. तर मी याला असंच साधारणतः 5 मिनिटांसाठी वाफ लावून घेते. तर मी इथं कोळंबीला शिफ्ट केलं आहे, तिकडं ती कोळंबी वाफलती आहे तोवर मी इथे कांदा चांगला फ्राय करून घेते. तर इथे बघा कांदा चांगला परतला गेला आहे. आता मी यात ॲड करणार आहे टोमॅटो. मी छान इथे 2 लाल टोमॅटो बघून बारीक चिरून घेतलेत. टोमॅटोलाही चांगलं परतवून घ्यायचं तेलामध्ये. तर आता टोमॅटो फ्राय होते तोवर मी इथं वाटण बनवून घेते. तर वाटण बनवण्यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करते सुकं खोबरं. तर साधारणतः 3 ते 4 मोठे चमचे मी इथं सुकं खोबरं घेतलं आहे छान किसून. त्यात मी ॲड करणार आहे आलं छान बारीक चिरून घेतलं आहे, त्याचसोबत लसणाच्या पाकळी, त्याचसोबत मी ॲड करणार आहे 1 चमचाभर जिरं आणि भरपूर सारी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर. आता ह्याचं आपण छान बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे बघा टोमॅटो चांगला शिजला गेला आहे, छान असा मऊ झाला आहे, मॅश होतोय टोमॅटो. आता या स्टेजला मी यात ॲड करणार आहे आपण बनवून घेतलेलं सगळं वाटण. तर मी थोडंसं पाणी ॲड केलं हे वाटून घेण्यासाठी. अगदी चमचाभर पाणी ॲड केलं. वाटणालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी थोडीशी अशी सुकी थिक ग्रेव्ही असलेली भाजी बनवते आज, जास्त पाणी नाही ॲड करणार मी आज. इथे बघा कोळंबी चांगली फ्राय झालेली आहे. त्याला छान वाफ लावून घेतलं आहे मी तेलामध्ये हळद मीठ टाकून. तर अशी छान शिजली आहे. याने काय होतं, याचा कच्चा स्मेल निघून जातो आणि जो वास येत असतो ह्याचा उग्रवास तोही निघून जातो. त्यामुळे याला वाफ लावून घ्यायचं नेहमी भाजी करण्याआधी. इथं बघा छान तेल सुटलं ह्या वाटणाला, वाटण चांगलं परतलं गेलं आहे. आता मी यात ॲड करणार आहे 2 मोठे चमचे घरातलं काळं तिखट. तुमच्या घरातलं जे काही साठवणीचं काळं तिखट असेल ते तुम्ही ॲड करू शकता.
आता मी छान हा घरातला काळा तिखट ॲड करून याला छान परतवून घेते. तर अगदी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कॉमेंट्समध्येही सांगा कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी. तर इथे बघा मसाला चांगला फ्राय झाला आहे. आता मी या स्टेजला यामध्ये ॲड करणार आहे आपण सगळी परतवून घेतलेली वाफलवून घेतलेली कोळंबी. कोळंबी ही ॲड करून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग मी आता ॲड करणार आहे पाणी. जितकी ग्रेव्ही हवी आहे तितकं पाणी ॲड करायचं आहे. तर कोळंबी ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार ही भाजी शिजायला. तर इथे बघा मला जितकी ग्रेव्ही हवी आहे तितकं मी पाणी ॲड केलं आहे. आणि मी यात मीठ ॲड नाही केलं कारण मी मगाशी जेव्हा कोळंबी वाफलवून घेत होते तेव्हा ॲड केलं होतं मीठ, त्यामुळे मी नाही ॲड करत आहे. आणि आता मी ह्याला आणखी 5 मिनिटभर शिजवू देते गॅसची फ्लेम स्लो करून. तर इथे मी या भाजीला झाकून 5 मिनिटांसाठी शिजू दिलं तर स्लो फ्लेमवरती. आता ह्याला उघडून बघूयात. तर इथे बघा काय परफेक्ट रंग आणि टेक्स्चर आलं आहे आणि व्यवस्थित तेल सुटलं गेलं आहे भाजीला. तर इथे बघा 5च मिनिटामध्ये भाजी परफेक्ट शिजली गेली आहे. मस्त तेल सुटलं आहे भाजीला आणि परफेक्ट कलर आणि टेक्स्चर आलं आहे तुम्ही बघू शकता. मग शेवटी मला गार्निश करते बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबिरीने आणि मग झाली रेडी आपली कोळंबीची भाजी. तर पापलेट फ्राय बनवण्यासाठी सगळ्यात तर इथे मी पापलेटला असं मस्त स्वच्छ करून चिरून घेतलं आहे आणि इथे याला असं पॉकेट क्रिएट केलं आहे जिथे मी मसाला स्टफ करू शकते, स्टफिंग भरू शकते मसाल्याची. तर असं पॉकेट क्रिएट केलं आहे मी याच्या आतमध्ये. त्याचसोबत बॅक साईडला मी असे 3 चिरा दिल्या आहेत जेणेकरून मॅरिनेशन व्यवस्थित आतपर्यंत जाईल आणि मस्त फ्लेवर येईल फिशला. तर वाटण बनवण्यासाठी मी इतकं साहित्य घेतलं आहे. तर सगळ्यात आधी मी इथं घेतलं आहे जिरं आणि स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतली आहे. त्याचसोबत मी इथं एक वाटीभर खोबरं मस्त किसून घेतलं आहे. तर ओलं खोबरं घेतलं आहे मी इथे. त्याचसोबत मी इथं घेतल्यात हिरव्या मिरच्या 4 ते 5, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि आल्लंसुद्धा घेतलं आहे मस्त. सगळ्यात आधी वाटण बनवून घेऊयात. तर मी इथं ओलं खोबरं सगळं घेते एक वाटीभर. त्यामध्ये मी ॲड करते 4 ते 5 हिरव्या मिरच्या तिखटासाठी. त्याचसोबत आल्याचा एक तुकडा आणि साधारणतः 8 ते 9 लसणाच्या पाकळी. त्याचसोबत मी ॲड करणार आहे साधारणतः 1 चमचाभर जिरं आणि भरपूर सारी कोथिंबीर. आता ह्याचं छान वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे माझं वाटण वाटून झालं. तर बघा असं बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे मी या खोबऱ्याची. तर ही झाली आहे आपल्या माशाची स्टफिंग रेडी. आता आपल्याला आपण जे वाटण बनवून घेतलं आहे त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल. तर इथे मी कढई तापत ठेवली आहे. यात मी ॲड करणार आहे थोडंसं तेल आणि मग आपल्याला ते वाटण यामध्ये परतून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. तर साधारणतः 1 चमचाभर तेल मी ॲड करते. इथे तेल चांगलं तापलं गेलं आहे. आता मी आपण बनवून घेतलेली सगळी पेस्ट ॲड करते आहे, वाटण ॲड करते आहे. त्याला मी हाय फ्लेमवरती छान 1-2 मिनिटासाठी परतवून घेतलं. इथे बघा हा मसाला मस्त फ्राय झाला आहे. अगदी 3 ते 4 मिनिट लागलेत मला हे फ्राय करण्यासाठी. असा मस्त कोरडा झाला हा मसाला. तर आता ह्याला मी थंड होऊ देते आहे. मसाला थंड होते तोवर आपण इथे माशाला मॅरिनेट करूयात. तर मॅरिनेशनसाठी इतकं साहित्य लागणार आहे. तर इथं मी घेतली आहे आलं लसूण पेस्ट, घरातलं काळं तिखट, या जागी तुम्ही मालवणी मसालाही यूज करू शकता. त्याचसोबत मी इथं घेतली आहे हळद, चवीनुसार मीठ आणि कोकमचं पाणी घेतलं आहे. सगळ्यात आधी आलं लसूण पेस्ट, मीठ, त्याचसोबत हळद, काळं तिखट, मग कोकमचं पाणी. त्याला असं मस्त चोळून घ्यायचंय. 1 eternity later. तर इथे आपला पापलेट मस्तपैकी मॅरिनेट झाला आहे. तर साधारणतः मी 10 मिनिटांसाठी ह्याला मॅरिनेशनसाठी ठेवलेलं. आता इथे मी दुसऱ्या ताटामध्ये तांदळाचं पीठ घेते आहे. त्यात मी ॲड करणार आहे जाड रवा, चवीनुसार मीठ ॲड करते आहे. त्याचसोबत मी ॲड करणार आहे अगदी अर्धा चमचा लाल तिखट आणि मग ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बेसिकली ही असणार आहे आपल्या पापलेटची कोटिंग, लास्ट कोटिंग आपण. तर इथे बघा आपला पापलेट व्यवस्थित मॅरिनेट झाला आणि आपण जी स्टफिंग बनवलेली ना ती स्टफिंगही व्यवस्थित थंड झाली आहे.
तर इथे बघा आता मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे आपण आपल्या माशाला जो पॉकेट क्रिएट केला ना त्या पॉकेटमध्ये आपल्याला ही स्टफिंग व्यवस्थित भरून घ्यायची आणि अजिबात कंजूशी नाही करायची. जितकं जास्त शक्य होईल तितकी जास्त स्टफिंग आपल्याला यामध्ये भरायची आहे. ट्रस्ट मी, या स्टफिंगनेच हा मासा खूप जास्त फ्लेवरफुल लागतो. म्हणजे एक तुकडा तोंडात टाकतात असे खूप जास्त फ्लेवर्स बस्ट होतात माऊथमध्ये आणि सगळी मेहनत वसूल झाल्यासारखं वाटतं. तर इथे बघा सगळे मासे माझे स्टफ करून झालेत. आता आपण जी रव्या आणि तांदळाच्या पिठाची कोटिंग बनवलेली ना त्या कोटिंगने आपल्याला हे मासे व्यवस्थित कोट करून घ्यायचे. तर असे मस्त प्रेस करून करून दाबून दाबून आपल्याला ही कोटिंग या माशांवरती अप्लाय करायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा हा मासा तेलामध्ये करू तेव्हा ही कोटिंग निघणार नाही. सगळे मासे ह्या तव्यावरती ॲड करते आहे आणि जास्त वेळ नाही फ्राय करायचा हा मासा. तुम्ही जर जास्त वेळ याला फ्राय केलं तर मग ह्याचे तुकडे पडू लागतात आणि मासा तुटतो. त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरती ह्या माशाला साधारणतः 5 ते 7च मिनटं फ्राय करायचं. मस्त त्यामध्ये हा मासा शिजला जातो आणि लागेल तसं मध्ये मध्ये तेल ॲड करायचं या माशांवरती आणि मस्तपैकी आलटून पालटून साधारणतः 5 ते 7 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अलगद हाताने ह्याला फ्लिप करून लागेल तसं तेल ॲड करत करत हे मासे मस्त दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मग अगदी 5 ते 7 मिनटांमध्ये होतील रेडी आपले क्रिस्पी स्टफ्ड पॉपलेट फ्राय रेडी. तर नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर इथे चिलापी माशालाही मी बस स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मी जसं लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं की हा मासा फ्रेश आहे की नाही हे कसं ओळखायचं. तर हा जो पार्ट असतो ह्या माशाचा ह्याला ओपन करून बघायचं. तर इथे बघा हे रेड आहे म्हणजे हा मासा फ्रेश आहे. तर असं ओळखायचं हा मासा फ्रेश आहे की नाही ते. त्यानंतर मी ह्याला व्यवस्थित कट करून घेतले त्याचे विंग्स वगैरे आणि ह्याला असे मध्ये चिरा दिल्यात आणि हा मासा स्वच्छ धुवून घेतला आहे. तर असंच मी सगळ्या माशांना करून घेतलं आहे. आताही ह्या माशाचं मॅरिनेशन बघूयात. तर मॅरिनेशन करण्यासाठी मी इतकं सामान घेतलं आहे. तर सगळ्यात आधी मी इथं घेतलं आहे आलं आणि लसूण, त्याचसोबत हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि मी हा फिश फ्रायचा मसाला घेतला आहे. तर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं, तुम्ही घेऊ शकता. तर सगळ्यात आधी इथे मी पेस्ट करून घेते, वाटण बनवून घेते आहे. तर आलं आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या, आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या बस याचं वाटण वाटून घ्यायचं आहे. ॲड करते हा फिश फ्राय मसाला, त्याचसोबत आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट. तर हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि लागेल तसं पाणी ॲड करून करून आपल्याला अशी थिक पेस्ट बनवून घ्यायची आहे याची. तर ही पेस्टच असणार आहे आपल्या या चिलापी माशाची मॅरिनेशनची कोटिंग. तर मस्त ही पेस्ट ॲड करून चोळून चोळून आपल्याला ह्या माशाला मस्तपैकी मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि यालाही मस्तपैकी चोळून चोळून मॅरिनेशन करून साधारणतः 10 मिनिटांसाठी आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आणि मग मगाशी आपण जी रवा आणि तांदळाच्या पिठाची कोटिंग बनवलेली पापलेटसाठी तीच असणार आहे आपल्या या चिलापी फ्रायची ही कोटिंग. तर मस्तपैकी या कोटिंगने आपल्याला या माशाला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे, दाबून दाबून कोट करून घ्यायचं आहे. आणि मगाचसारखं मी तवाही तापत ठेवला आहे, मासा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. तर हा मासाही शिजायला साधारणतः 5 ते 7 मिनटं लागतात. स्लो टू मीडियम फ्लेमवरती याला शिजू द्यायचं आहे आणि बी व्हेरी केअरफुल व्हाईल फ्राईंग दिस फिश, कारण तेल खूप अंगावरती उडतं आणि जसं जसं हा मासा शिजू लागतो तसे तसे ह्याचे तुकडे पडू लागतात. त्यामुळे आपण फ्लिप करताना वगैरे हा मासा तुटू शकतो. त्यामुळे अलगद हाताने ह्याला मस्तपैकी फ्लिप करून करून दोन्ही साईडने स्लो टू मीडियम फ्लेमवरती साधारणतः 5 ते 7 मिनटांसाठी फ्राय करून द्यायचं आहे. मस्त असे क्रिस्पी लागतात हे फिश आणि चिलापी खूप जास्त चवीला चांगला लागतो, चिकनसारखा लागतो. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला चिलापी फ्राय कसा लागला ते. बाहेरून मस्त असं क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ लागतो हा मासा. आणि तर अगदी झटपट बनणाऱ्या अशा ह्या रेसिपीज होत्या आणि घरात अवेलेबल साहित्याने बनणाऱ्या होत्या. तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कशा वाटल्या ह्या रेसिपीज. तर अशा प्रकारे झाली आहे माझी फिश थाली रेडी. पॉपलेट फ्राय परफेक्ट झालेला आहे, मस्त बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट. आणि चिलापी फ्रायही मस्त झाला आहे, मस्त कोटिंग आली आहे त्याला आणि कोळंबी मसालाही मस्त झाला आहे. तर नक्की ट्राय करून बघा ह्या रेसिपीज आणि तुम्हाला कशा वाटल्यात ह्या रेसिपीज हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांनाही हे व्हिडिओज बघायला मिळतील. आणि भेटत पुन्हा अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.